सो हॅलो गाईज, आज मी स्टार्टिंग करणार आहे मराठीमध्ये. तर आजचा जो पूर्ण व्हिडिओ असेल तो मराठीमध्ये असणार आहे. मी आज ऑरा गाडी घेतली. आपल्याकडे आज ऑरा गाडी आली आहे. ऑरा गाडीचं पण पूर्ण फुल स्टेपमध्ये होणार आहे प्रोसेस. सगळं काही होणार आहे, जसं की आतमध्ये इंटिरियरपासून एक्सटिरियरपर्यंत सगळं पॉलिश होणार आहे कम्प्लिटली आणि टॅफ्लॉन कोटिंग होणार आहे. तर आता गाडीची कंडिशन बघू शकता, खूप रफ आहे. इंटिरियर तर खूप जास्त रफ आहे. ओनर खूप रफली यूज करतात गाडी. इवन एक्सटिरियर पण खूप रफ यूज झाला आहे. तो तिथे मार्क्स दिसत आहेत, लाईक सिमेंट मार्क्स आहेत, काय ना काहीतरी मध्ये डाग वगैरे आहे. इवन गाडीचे सीट्स होते ते व्हाईट सीट्स होते, ते पूर्ण कम्प्लिटली ब्लॅक झाले आहेत, पूर्ण डल झाले आहेत. तर तुम्ही बघू शकता गाडीची कंडिशन कशी आहे. तर बेसिकली जसं आपला पहिला स्टेप असतो की आपण गाडीला फुल्ली डिटेल वॉश करतो वॅक्सिंगच्या टायमाला. डिटेल वॉश ही फ्री असते आपल्याकडनं. जेव्हा आपण वॅक्स पॉलिश करतो तेव्हा आपण पूर्ण गाडीला इन्स्पेक्ट करू की गाडी कुठे छोटे मोठे डाग राहिले असेल ते पण आपल्याला बघायला येतो. कारण की आपण डायरेक्ट स्क्रबिंगच्या प्रोसेसला जात नाही. पहिले आपण गाडी वॉश करतो डिटेली, म्हणजे त्याच्याने आपल्याला कळून जातं किती मार्क्स वगैरे. आता बघू शकता गाडीवरती असेच आपल्याला मार्क्स खूप सारे दिसत आहेत, पण वॉश केल्यानंतर अजून जास्त दिसतील, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे गाईज. आणि गाडीमध्ये लाईक जे खूप लोकांना प्रश्न असतो की वॅक्सिंगमध्ये गाडीचे स्क्रॅचेस लपतात का, तर मायनर स्क्रॅचेस लपून जातात. बट याचे पेंट ऑफ झालेले आहेत, तुम्ही बघू शकता हे सगळं पेंट ऑफ आहे, तर हे निघत नाही. ह्याला तुम्हाला एकच ऑप्शन असतो, एक तर पॅनल रिप्लेस करा किंवा तुम्ही डायरेक्ट त्या पॅनलला पेंट करा कंपनीकडून. हा एकच ऑप्शन असतो. आपण जे छोटे छोटे स्वेल मार्क्स असतात गाडीवरती, आता बघू शकतात हे जे लाईट्सवरती पडल्यावरती जे मार्क्स दिसतात हे आपल्याकडे निघतो. गाडी एक मिरर शाईनसारखी गाडी दिसून येते. किंवा हे जे छोटे मोठे स्क्रॅचेस आहेत ते एकदम मायनर आहेत, किंवा ते मोठे स्क्रॅचेस असतील ते पण एकदम कमी होऊन जातात, म्हणजे दिसण्यात येत नाही. कारण की गाडीचं जे रिअल कलर आहे तो बाहेर निघून येतो. तर तुम्ही बघून घेतली आहे कंडिशन कशी आहे. आता मी तुम्हाला प्रोसेस दाखवणार, गाडी वॉश कशी करतो आपण. सो गाईज, आता जे मी तुम्हाला सांगितलेलं डिटेल वॉश कशी होतं ते मी तुम्हाला दाखवतो. डिटेल वॉश काय करतो आम्ही. पहिले तर स्प्रिंगली एक स्प्रे करतो. गाडी जास्त ओल्ड नाही, जास्त डार्क पण नाही गाडीवरती, तर आम्ही एक नॉर्मल प्रेशरवरती गाडी साफ करतो. तर काहीच बघू शकता तुम्ही, गाडीचा इंजिन बी पण तेवढंच डर्टी आहे जेवढा गाडी डर्टी आहे. तिथं बघू शकता या पूर्ण एरियामध्ये पूर्ण डस्ट आहे. खूप गाडी लाईक झाडाखाली उभी असते त्याच्यामुळे होतो. पूर्ण इंजिन बी वरती घाण पडली. काय बोलतात पाईप. तुम्ही आता बघू शकता गाडी पूर्णपैकी रेडी झाली आहे. गाडीचा इंजिन वेपासून अंडरबेलीपर्यंत पूर्ण गाडीचं काम कम्प्लीट झालं आहे. पूर्ण पॉलिश झाली आहे, डिटेल वॉश झाली आहे. तर तुम्ही बिफोर व्हिडिओज आणि आफ्टर व्हिडिओज मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवेन. तर इंटिरियर ऑलमोस्ट डस्ट, कारण की ओनरचं रिक्वायरमेंट होती की त्यांना फक्त नॉर्मली रिमूव्ह करून पाहिजे. आम्ही सीट्सवरती जास्त स्टीम वॉश वगैरे केलं नाही, जस्ट एक सिम्पल वॉश होता. मेन गाडी बाहेरनं वॉश करण्यासाठी आलेली, म्हणजे वॅक्स अँड पॉलिशसाठी.
इंटिरियरसाठी फक्त रेग्युलर पॉलिश लागलं आहे इंटिरियरवरती, बाकी काहीच काम नाही झालं इंटिरियरमध्ये. मोस्टली जे काम झालं आहे ते एक्सटिरियर आणि इंजिनियरमध्ये. मला मी काही शॉर्ट जसे पण दाखवणार गाडीमध्ये किती डस्ट होते ते पण तुम्हाला दिसून येईल. तुम्ही इंजिन बे बघू शकता. इंजिन बे बघू शकतात, नीट अँड क्लीन करून दिले आपण. जेवढे पण साईड पॅनल्स आहेत तुमचे सेफ्टी व्यवस्थित केलेत, सगळ्या ठिकाणी पॉलिश केली कम्प्लिटली आणि गाडी रेडी झाली आता हँडओव्हर करणार आहे ओनरला.